खदान परिसरातील गोंडवाना चौकात काल मध्यरात्री पैशाच्या वादातून अज्जू गाते नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। ही घटना रात्री 1 वाजताच्या सुमारास ताजुद्दीन रोडवर घडली। या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार मृत अज्जू गाते याचं नाव यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणात आलं होतं। त्याच्यावर 2021 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे। काल रात्री त्याचं अनुज कनोजिया या व्यक्तीसोबत पैशावरून वाद झाला होता। या वादानंतर अनुजने आपला साथीदार अखिलेश कंगले व आणखी एका व्यक्तीच्या मदतीने अज्जूवर जोरदार हल्ला केला। यावेळी 8 ते 10 जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली। सदर पोलिसांनी अनुज कनोजिया, अखिलेश कंगले व एका साथीदाराला अटक केली आहे। उर्वरित 6 ते 7 आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून परिसरातील CCTV फुटेज व स्थानिक साथीदाराच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे। घटना रात्रीची अशी आहे की एक अजय मुरलीधर गाते याचा रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान ताजुद्दीन रोड खदान गोंडवाना चौकच्या जवळ याचा काही गुंड लोकांनी त्याचा खून केला। त्यावरून फिर्यादीचा त्याच्या ज्या भावाच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सदर येथे 425/25 कलम 103, 119 आणि इतर कलमासहित गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्या गुन्ह्याच्या तपासात आम्ही तात्काळ 3 आरोपी अटक केलेले आहे। एक अखिलेश कंगाले, अनुज आणि एक विके नावाचा। आणि सध्या तपास सुरू असल्याने जी FIR मध्ये सांगितले आहे की काही पैशाचा वाद होता आणि त्या पैशाच्या वादावरून 8 ते 10 लोकांनी त्याला मारलेले आहे। सर, यामध्ये जे मय्यत आहे काय काम न करायचे यापूर्वीचा रेकॉर्ड आहे का आणि जे अटक आरोपींचे काही रेकॉर्ड आहे का त्यामध्ये? जो मयत आहे त्याच्यावर पोलीस स्टेशन जरीपटका येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे 2021चा। आणि आरोपीपैकी जो कंगाली आहे त्याच्यावर एक 324 दाखल आहे आणि एक दारूचा गुन्हा दाखल होता। त्याला पोलीस स्टेशन सदर यांनी 170 जुने CRPC 151 प्रमाणे अटक केले होते आणि त्याच्यावर 110ची प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती। सर, यामध्ये एक अनुज कनोजिया नामची युवकाच्या यापूर्वी सुद्धा वाद झाला होता आणि काल रात्री सुद्धा त्यांच्या खटपट झाली, यांच्या संघाने हत्या झाली, काय माहिती? एकंदरीत तपासामध्ये आता प्राथमिक तपासामध्ये जो कनोजिया आहे अनुज कनोजिया याचा आणि मृतकचा तेथे वाद झाला आणि त्याचे जे मित्र होते इतर 2 मग त्यांनी त्यांच्यावर असॉल्ट केला। सर, यामध्ये अजून एकूण किती आरोपींची असू शकते काय नाही? अजून याच्यामध्ये 6 ते 7 आरोपी असण्याची शक्यता आहे आणि आमचं पथक त्याच्यावर काम करीत आहे। सर, आरोपीचे नाव काय सर? कोण आरोपी आहे? इतर आरोपींचे नाव सध्या आम्ही सांगत नाही कारण की हा तपास पकडले आहे। हां, एक कंगाली आहे, दुसरा उलके आहे आणि एक कनोजी आहे।